आषाढी वारीसाठी राज्यभरातून वारकरी दिंड्या जी आहे ते पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत। तर आपण पाहिलं तर आदिशक्ती मुक्ताई यांची पालखी देखील मजल दरमजल करत हे जे वारकरी आहेत ते पंढरपूरच्या दिशेने जाताना पाहायला मिळतात। ही पालखी आता धाराशिव जिल्ह्यातील भूम शहरामध्ये दाखल झालेली आहे। आपण जर पाहिलं तर ही पालखी एका मंदिरामध्ये ठेवण्यात आलेली आहे। मोठ्या संख्येने जे भूमचे नागरिक आहेत ते या ठिकाणी दर्शनासाठी देखील गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। या पालखीचं काय वैशिष्ट्य आहे, काय नेमकं महत्त्व आहे, आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत पालखीचे प्रमुख आहेत। मला सांगा कधी पालखी निघाली, किती दिवसाचा हा एकंदरीत प्रवास आहे? आदिशक्ती मुक्ताईंचा हा पालखी सोहळा महाराष्ट्रातील जे काही पालखी सोहळे आहेत, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, त्यामध्ये मानाचा आणि श्री संत म्हणून एक आगळा आणि वेगळा पालखी सोहळा असलेला या सोहळ्याचं नाव आहे। आदिशक्ती मुक्ताईंचा पालखी सोहळा मुक्ताईंचं जे समाधी स्थळ आहे श्री क्षेत्र मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव, इथून 5 जूनला तो पालखी सोहळा प्रस्थान झाला। जवळजवळ 24-25 दिवसाचा प्रवास करून, म्हणजे या पालखी सोहळ्याचा प्रवास जळगाव जिल्ह्यामध्ये 2 दिवसाचा आहे, बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळजवळ आम्ही 8 दिवस राहतो, आणि जालना जिल्ह्यामध्ये 4 दिवस, आणि बीडमध्ये 7 दिवस, धाराशिवमध्ये 4 दिवस आणि सोलापूरमध्ये 4 दिवस, हा मागचा प्रवास पूर्ण करून 6 जिल्ह्यांपैकी आम्ही जवळजवळ आता 5 जिल्ह्याचा प्रवास पूर्ण करतो। धाराशिवमध्ये भूम शहरामध्ये आम्ही आज 20व्याला आहोत। या पालखी सोहळ्याला 317 वर्षाची प्रदीर्घ परंपरा आहे। परकीय सत्तेमध्ये, निजामशाहीमध्ये, कोरोनाच्या कालखंडामध्ये हा अविरत आणि अखंडपणे चाललेला पालखी सोहळा आहे। पंढरपूरमध्ये या पालखी सोहळ्याची एक स्वतंत्र ओळख आहे। त्याचं कारण आहे की हा पालखी सोहळा पंढरपूरमध्ये सर्वात आधी निघून सर्वात आधी पोचतो आणि दशमीला सर्व संतांच्या सामोरे जातो। सगळ्या संतांना सन्मानाने पंढरपूरमध्ये प्रवेश देण्याचं काम आदिशक्ती मुक्ताईंचा पालखी सोहळा करतो। जवळजवळ या पालखी सोहळ्याला 4 घाट लागतात आणि 6 जिल्हे आणि 3 स्नानं, म्हणजे तापी आणि पूर्णेचं आम्ही स्नान करतो। जालना जिल्ह्याचा प्रवास संपताना गोदावरीचं स्नान करतो आणि पंढरपूरला चंद्रभागेचं स्नान करतो। आणि बऱ्याचशा शासनाने या पालखी सोहळ्याच्या ज्या समस्या होत्या गतकाळामध्ये, तत्कालीन शासनाने, आजच्या महाराष्ट्र राज्य सरकारने, राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री दोघेही असलेले एकनाथरावजी शिंदे यांनी इतर पालखी सोहळ्यांना जे काही सुखसुविधा शासनातर्फे मिळतात त्यामध्ये आम्हालासुद्धा दिलेले आहेत। त्यांचं कृतज्ञतापूर्वक आम्ही खऱ्या अर्थाने आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या पालखी सोहळ्यात स्वच्छतागृह महिलांकरता पुरुषांकरता स्वतंत्र दिले। पालखी सोहळ्याला सगळे टोल माफ करून दिले। पालखी सोहळ्यासोबत ज्या काही दिंड्या चालतात मागं पुढे त्यांच्या व्यवस्थेने त्यांना 129 दिंड्यांना 20,000 अनुदान दिलं। आणखी हे पुरेसं नसल्यामुळं आहे ते खूप आहे, त्यांनी केलं ते खूप केलं, पण आणखी काही करण्याजोगं आहे। त्यामध्ये आता मुक्ताईंचा पालखी सोहळा मध्य प्रदेश, मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश या 4 भौगोलिक प्रदेशातून निघतो। आणि मुक्ताईचा पालखी सोहळा असल्यामुळं महिलांची संख्या फार असते। जसं टॉयलेटची व्यवस्था झाली तशी म्हणजे स्नानगृहाची व्यवस्था जर झाली ते आणखी चांगलं होईल। आणि पुढे भविष्यामध्ये पालखी मार्गाचा एक प्रश्न हा प्रलंबित आहे, आणि तो मुक्ताईनगर ते पंढरपूर असा स्वतंत्र मुक्ताई पालखी मार्ग व्हावा, त्याला मुक्ताई पालखी मार्ग नाव मिळावं। आणि विशेष मागणी केली का तशी? आपण मागणी आता तुमच्या माध्यमातून करतो, तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवा। हे प्रसार माध्यम फार मोठं माध्यम आहे आणि त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकता म्हणून तुमच्यासमोर बोलतो। आणखी स्वतंत्र आम्ही पण करणार आहोत। जे गावकरी आहेत, इथले स्थानिक लोक आहेत, ते सुद्धा त्या प्रयत्नात आहेत। आणि जवळजवळ मुक्ताईनगर ते सरमकुंडीपर्यंत पालखी मार्गाचं जे काही नियोजन आहे ते करणार आहेत। त्यापेक्षा सरमकुंडी ते रिधोरा हा जो मार्ग आहे, या मार्गाने आईसाहेबांचा एकमेव पालखी सोहळा जातो। या भागामध्ये ज्ञानोबांचा पालखी सोहळा येत नाही, तुकोबांचा येत नाही। मानाचा असलेला महाराष्ट्रामधला आगळा आणि वेगळा पालखी सोहळा आदिशक्ती मुक्ताईंचा जातो। म्हणून आपलीसुद्धा जबाबदारी म्हणून आपण त्या पालखी सोहळ्याचं वैभव, रस्त्याचं खऱ्या अर्थाने आपण सुद्धा ते रेटून शासन दरबारी त्याचा पाठपुरावा करून ते पूर्ण करावं। त्याकरता संस्थान म्हणून, पालखी सोहळा प्रमुख म्हणून, वारकरी म्हणून आम्ही त्याला सगळ्या अर्थाने सहकार्य करू। किती वारकरी तुमच्या या दिंडीमध्ये सहभागी आहेत? कसा अनुभव असतो? गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे। अनेक वर्षाची परंपरा आहे। स्थानिक लोकांचं खूप सहकार्य आहे। प्रशासनसुद्धा वेगळ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्हाला सहकार्य करते। आणि आतापर्यंतचा पालखी सोहळा सगळ्यांच्या सहकार्याने हजारो दिंड्या, हजारो वारकरी, शेकडो दिंड्या सोबत घेऊन आतापर्यंत चाललेला आहे। आणि तो चालवण्याकरता आईसाहेब समर्थ आहे। ऊन असो, वारा असो, पाऊस असो, काया वाचा मने जीवे सर्वस्व उदार, बाप रखुमा देऊळ विठ्ठलाचा वारीकर। आणि आपल्याला हे चालवणारा आदिशक्ती मुक्ताबाई आहेत। लहानापासून तर वृद्धापर्यंत चालवण्याची शक्ती मुक्ताई देतात।
आणि ते मुक्ताईच्या शक्तीने हा सगळा सोहळा आजपर्यंत चालतो, पुढेही चालणार आहे. नक्की आपण जर पाहिलं तर अगदी भक्तिमय वातावरण आहे. आज हा पालखी सोहळा जो आहे तो भूममध्ये पोहोचलेला आहे आणि लवकरच ही पंढरपूरला आषाढी एकादशी निमित्त जी पालखी सोहळा आहे तो दाखल होणार आहे. बालाजी सुरवसे, साम TV, भूम.